मित्रांनो, सहकुटुंबासह परिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पशा ज्योतीला गुढीची पूजा करायची नाही म्हणून थांबवतो. सूर्या बोलतो, पशा आज कटकट करू नको, संसूद आहे. पशा बोलतो, अजिबात ही पूजा करणार नाही. तुला माहीत नाही हिने काय केलं आहे. ज्योती बोलते, नाही करणार मी पूजा, नाही येणार गुढीजवळ. सूर्या विचारतो, असं काय केलं आहे. पशा बोलतो, थांब मी तुला व्हिडिओज दाखवतो. परंतु तो मोबाईलमधून चेक करतो, त्याला व्हिडिओ सापडत नाही. त्याला धक्का बसतो. अंजी पशाला आत घेऊन जाते. पशा बोलतो, ज्योतीला धडा शिकवायची ही एकच वेळ आहे. तो व्हिडिओ आत्ताच सर्वांना दाखवायला पाहिजे. आणि बोलतो, ज्योतीने फोन घेतला होता का. तिने खरंच व्हिडिओ डिलीट केला वाटतं. अंजी सांगते, तिने नाही, मीच तो व्हिडिओ डिलीट केला. पशा बोलतो, तुला माहीत नाही ती बाई कशी आहे. माझ्यावरचा राग काढण्यासाठी मुलांचा वापर केला. ती काही पण करू शकते. अंजी सांगते, काल रात्री मी ताईला जाब विचारायला गेले होते आणि तिला सांगते, तू जे काही केलं आहे तुझ्या पोरांनी खेळता खेळता कबूल केला आहे. मी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड पण केला आहे. पशा माझा नवरा आहे, तू तर माझी बहीण, मग माझ्याच नवऱ्याला खोटं पाडते. तेव्हा ज्योती बोलते, अगं तू माझी बहीण आहे, पशा तुझा नवरा आहे हे कळायला मी वेडी आहे का. परंतु या सर्व आधी मला 2 छोटी पोरं आहेत. त्यांच्या डोक्यावरचं छप्पर आणि त्यांच्या पोटातील भूक हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. अंजी बोलते, पोरांसाठी जे महत्त्वाचं आहे ते या सर्व घरांनी केले आहे, तू विसरू नको. ज्योती बोलते, मी विसरत नाही, परंतु सर्व पशा काढून घेत होता आमच्याकडून. मी आल्यापासून आम्हाला पाठवण्याचे सर्व प्रयत्न त्यांनी सुरू केले. अंजी बोलते, हे सर्व तू केलं आहे. माझा पशा तसा नाही. ज्योती बोलते, मला माहीत आहे तो असा नाही, परंतु मला अनुभव आला ना, आल्यापासून तो माझ्याकडे संशयाने पाहत आहे. सरीला बरं नव्हतं तेव्हा दुकानावर गेले, खूप वाईट साईट त्याने बोलला. त्यामुळे पोरांना त्यांच्या मम्मीचा अपमान सहन झाला नाही म्हणून त्याला अद्दल घडवायची ठरवलं. रागाच्या भरात पाऊल उचललं. आम्हाला वाटलं तो शांत बसेल म्हणून आम्ही हे सर्व केलं. आमची दुसरी सोय होईपर्यंत मला इथे थांबू देत. मुलांसाठी माझा जीव तुटतो असं बोलून ती अंजीला बरोबर जाळ्यात अडकवते. आणि तू हा व्हिडिओ सर्वांना दाखवला तर सर्वजण माझ्याबद्दल काय विचार करतील, सर्वांना काय वाटेल, सर्वांच्या नजरेत आम्ही उतरून जाऊ. तुला हे आवडेल का, असं ज्योती बोलत असते. आणि थोड्याच दिवसात मी इथून निघून जाईल. अंजीला खूप वाईट वाटतं. ज्योती बोलते, म्हणून तो व्हिडिओ लगेच डिलीट करते. ज्योती तिची रडायची ॲक्टिंग करून माफी मागते व हात जोडते. अंजी व्हिडिओ डिलीट करते हे सर्व ती पशाला सांगत असते. म्हणून पशा खूप चिडचिड करतो. अंजी बोलते, तुला तो व्हिडिओ दाखवायचा असेल तर तू दाखवू शकतो, परंतु प्रश्न आपला नाही, त्या लहान लेकरांचा आहे. त्याच्या आईच्या चुकीची शिक्षा त्या मुलांना का द्यायची. ज्योतिताईने मला वचन दिलं आहे की यापुढे असं कधीच वागणार नाही. आणि पशाला बोलते, ज्योतिताईला संधी द्यायची की नाही हे तुझ्या हातात आहे. असं बोलून ती तेथून जाते. पशा अंजीच्या बोलण्याचा विचार करत असतो. तेव्हा त्याला त्या लहान मुलांसोबत घालवलेला वेळ आठवतो आणि पोरांना त्रास होईल म्हणून पशा तो व्हिडिओ डिलीट करतो आणि लगेच बाहेर जातो. तेव्हा सूर्या आणि वैभव त्याला विचारतात, कसला व्हिडिओ दाखवणार होता. पशा सांगतो, काल पोरं आणि मी फिरायला गेलो ना तेव्हाचाच व्हिडिओ दाखवायचा होता, परंतु तो व्हिडिओ डिलीट झाला. तेव्हा सूर्या थोडा चिडतो. सरिता त्याला गप्पा करते आणि ज्योतीला गुढीची पूजा करायला समोर बोलवते. ज्योती गुढीची पूजा करते. नंतर सूर्या अवनीला सांगतो, सखी उठल्यावर तिला गुढीचं दर्शन घडव. तिचा पहिला गुढीपाडवा आहे. तेव्हा ओंकार गोड्याचं काय केलं असं सरिताला विचारतो. सरिता सांगते, श्रीखंड आणला आहे, आता पटकन मी पुऱ्या तळते आणि सर्वांना जेवायलाही वाढते. मुलंही खूप खुश होतात. सर्वजण घरात जातात. पशा ज्योतिषी बोलतो. तेव्हा ज्योती सांगते, पशा हरला तू. आज पूर्ण गुढीची पूजा मी केली आहे, परंतु तू काहीच करू शकला नाही. तू किती बावळट आहेस पशा. मी तुझ्या घरात शिरले, या गुढीची पूजा पण केली. अरे येड्या, तुला एक चान्स होता तो पण तू घालवला. पशा बोलतो, तू का आमच्या मागे लागली. तुला पाहिजे तरी नक्की काय. ज्योती बोलते, आधी जे गमवलं आहे ते, आणि तू पण सांग आता. हे सर्व अंजीजवळ जाऊन असं बोलून तिकडून निघून जाते. तर रात्री अवनी आणि सरिता किचन आवरून ठेवतात. सरिता भात फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी डब्यात भरते. अवनी बोलते, मी हा भात उद्या पण खाईल.
सरिता तिला सांगते, फ्रीजमधलं खाणं तुझ्यासाठी चांगलं नाही. अवनी बोलते, मी दुसरा फ्रीजमधलं काहीच खात नाही, परंतु दादांनी बनवलेला भात मला खूप आवडतो. मग सरिता तिला डबा फ्रीजमध्ये ठेव असं सांगते. अवनी सूर्याचं खूप कौतुक करत असते. तेवढ्यात ज्योती तेथे येते आणि बोलते, सूर्या आणि साधा अजिबात नाही. आता निवळला असेल, परंतु पशा पण काहीच नाही त्याच्यासमोर. तो मला नटून थटून भेटायला यायचा. मला तो सायकलीवर भेटायला आला आणि मम्मीने जर मला बाहेर सोडलं नाही तर तो जिद्दीला पेटायचा. अवनी बोलते, असं काय दादा? तेव्हा ज्योती सांगते, तसं नाही, घराबाहेर तो उभा राहायचा. मला पाहिल्याशिवाय तो जायचाच नाही. अवनी बोलते, मला ऐकूनच खूप भारी वाटत आहे. अजून किस्से सांग ना. तेव्हा सरिता मध्येच बोलते आणि ते टाळण्याचा प्रयत्न करते. तरीही अवनी ज्योतीला त्याबद्दल विचारतच असते. तेव्हा ज्योती सांगते, मला एकदा मुलं त्रास देत होती. तेव्हा सूर्याने त्या मुलांना खूप मारलं होतं. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं. अवनी बोलते, म्हणजे दादा डॅशिंग पण होते आणि अजून काहीतरी सांग असा हट्टच करते. सरिता लगेच बाहेर जाते. तिला हे बोलणं सहन होत नाही. ज्योती अवनीला आपण जाऊ झोपायला असं बोलते. तर इकडे खोलीत अंजी झोपण्याची तयारी करत असते. अंजी विचारते, पशा तुला पण अजून ताई चुकीची वाटते का? पशा बोलतो, ती एकदम चाप्टर बाई आहे. आपण व्हिडिओ डिलीट करून खूप मोठी चूक केली आहे. ती मला बोलली, पशा तू हरला आहेस कारण मी गुढीची पूजा केली आहे. हे ऐकून अंजी पशाला बोलते, पशा माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, परंतु ज्योतिताई असं आता पुन्हा वागेल असं वाटत नाही. तेव्हा अंजीला समजत नाही की नक्की कोण बरोबर कोण चूक. पशा मोठ्यानेच बोलतो, ती सरड्यापेक्षा जास्त रंग बदलत आहे. एवढ्यातच ज्योती तेथे येते. दोघांचे गंभीर चेहरे पाहून विचारते, काय झालं? कोणी काहीही बोलत नाही. तेव्हा ज्योती मुद्दाम पशाच्या हातातील अंथरूण घेते आणि बेडवर ठेवते व बोलते, तुमच्या दोघांचं नवीन नवीन लग्न झालं आहे आणि तुम्ही दोघांनी इथेच झोपायचं. अंजी बोलते, तू पशाला गुढी उभारताना काल काही बोलली होती का? हरला वगैरे असं काहीतरी. तेव्हा ज्योती पुन्हा रंग बदलते आणि सांगते की हो मी काल बोलले होते, परंतु ते गमतीने बोलले होते. पशा मात्र खूप रागात असतो. तेव्हा ज्योती बोलते, तो माझा जिजू आहे आणि मी त्याची साली आहे, त्यामुळे मी नाही त्याची गंमत करणार, मग कोण करणार? अंजीचा विश्वास संपादन करून ती बाहेर जाते. तर पशा खूप रागात असतो आणि ही नाटकं करत आहे असं अंजीला सांगतो. पशा अंजीला बोलतो, नंतर वेळ निघून जाईल आणि तुझ्यावर पश्चातापाची वेळ येईल. अंजी पशाच्या ह्या बोलण्याचा विचार करत राहते. दुसऱ्या दिवशी सूर्य दुकानाचे पेपर पाहत असतो. त्याचं कोणाकडेही लक्ष नसतं. हॉलमध्ये तो एकटाच असतो. तेवढ्यातच ज्योती तेथे येते आणि मुद्दाम साडीचा पदर फाडून टाकते. तेव्हा ती त्याच्याजवळ येते आणि त्याचा चहाचा कप उचलते व मुद्दाम साडीचा पदर फाटका पुढे पुढे करत असते. सूर्या ते पाहतो. त्यानंतर ज्योती सूर्याजवळ बसते आणि तुझ्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं असल्याचं सांगते. सूर्या बोल असं तिला सांगतो. ज्योती मुद्दाम कानातलं काढते आणि सूर्याकडे देत सूर्याला बोलते, हे कानातले घे आणि ते मोडून टाक आणि माझ्या मुलांचं शाळेचं इथे काही होतंय का ते पहा. तेव्हा सूर्याला वाईट वाटतं. तेव्हा ती मुद्दाम रडण्याचं नाटक करते आणि मी कशी पण माझ्या फाटक्या साडीत राहील, परंतु माझ्या पोरांचं शिक्षणाचं तेवढं बघ, हे कानातलं मोडून टाक असं सांगते. ते कानातले घेण्यासाठी विरोध करतो आणि मी काहीतरी व्यवस्था करतो असं ज्योतीला सांगतो. तर ज्योती खूपच खुश होते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अंजी पशाचा रोमांस आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसरीकडे ज्योती सरिताला सांगते, मला आता सूर्यासोबतच राहायचं आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.